स्वातीच्या आईची तब्येत बिघडली आणि म्हणून त्यांना दवाखान्यात ॲडमिट करण्यात आलं होतं. पण डॉक्टरांनी जे काही सांगितलं होतं ते सगळं पाहून तिच्या भावाला ती म्हणाली, अमरदादा, पैशांची व्यवस्था करायला पाहिजे. डॉक्टरांनी उपचारांचा खूप खर्च सांगितला आहे. बहिणीचं बोलणं ऐकून अमर म्हणाला, मग तू कर ना पैशांची व्यवस्था. आता माझ्याकडे पैसे नाहीत. स्वाती उलट उत्तर देत म्हणाली, दादा मी का देऊ? पैसे द्यायचे तर आईची जबाबदारी आहे ना. आणि तुझी ती कमवणारी बायको कुठे आली? तेवढ्यातच कोणीतरी स्वातीच्या कानाखाली जोरात मारली. तिने बघितलं तर समोर तिची वहिनी रेवती उभी होती. अमर चकित होऊन म्हणाला, रेवती, तू कधी आलीस? आणि तुझी मीटिंग संपली का? नवऱ्याच्या बोलण्यानं रेवती म्हणाली, हो, माझी मीटिंग संपली म्हणून मी आले. आज मला तुमच्या बहिणीचा स्वार्थी चेहरा बघायला मिळाला. या लोकांच्या नजरेत कुठलंच नातं मोठं नाही. सगळ्याचा स्वार्थ खूप मोठा आहे. तुम्हालाच ना तुमच्या आईची खूप काळजी वाटायची. मग आता काय झालं? त्यानंतर जे काही झालं ते सगळ्यांना धक्का बसला. रेवतीच्या लग्नाला अजून 5 महिनेही झाले नव्हते. पण या 5 महिन्यात तिनं सासरच्या खूप कठीण काळातून जायचं झालं. खूप त्रासही सहन केला. तिच्या सासूला उमाताईंना प्रत्येक कामात परफेक्टपणा हवा होता. जरा जरी चूक दिसली की लगेच टोमणे मारायला सुरुवात करायची आणि रेवती फक्त शांत बसायची, ऐकत असायची. एक दिवस दुपारी रेवती किचनमध्ये भाजी बनवत होती. तेव्हाच तिचा फोन वाजला. तिने गॅस कमी केला आणि फोन उचलला. तिच्या भावाचा फोन आला होता. तो पाहून तिचं मन घाबरलं. तिनं फोन उचलला आणि म्हणाली, हॅलो दादा, काय झालं? तिच्या भावाने थरथरत्या आवाजात सांगितलं, रेवती, आईची तब्येत फारच वाईट झाली आहे. आम्ही तिला दवाखान्यात नेले. डॉक्टर म्हणतायत का तिची अवस्था खूप नाजूक आहे. तुला वेळ मिळाला तर आईला येऊन भेटून जा. भावाचं बोलणं ऐकून रेवती खूप घाबरली आणि म्हणाली, आईची तब्येत अचानक कशी एवढी बिघडली? तिच्या डोळ्यातून अश्रू होऊ लागले. ती म्हणाली, दादा, मी आईला बघायला आत्ता लगेच येते. असं म्हणत तिने फोन कट केला. लगेच तिच्या नवऱ्याला म्हणजेच अमरला फोन लावला. बराच वेळ फोन वाजत होता. नंतर अमरने फोन उचलला आणि म्हणाला, लवकर बोल रेवती, मी मीटिंगमध्ये आहे. रेवती रडतच म्हणाली, अमर, माझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. त्यामुळे तिला दवाखान्यात दाखल केलं आहे. मला जायचं आहे. प्लीज तुम्ही घरी या किंवा मला एकटीला जाऊ द्या. तिचं बोलणं अमरने खूप हलक्यात घेतलं आणि तो म्हणाला, अगं रेवती, आता माझी मीटिंग सुरू आहे. मी येऊ शकत नाही. तू आईशी बोलून घे. रेवती म्हणाली, पण अमर, मी एकटी गेले तर तिला पुढे अजून काहीतरी बोलायचं होतं. पण तेवढ्यात फोन कट झाला. तिला खूप भीती वाटली, कारण सासूला विचारायचं होतं पण मन धडधडत होतं. पण आईची काळजी जास्त वाटली म्हणून ती लगेच सासूच्या खोलीत गेली आणि घाबरून म्हणाली, आई, माझी आई दवाखान्यात दाखल झाली आहे. ती फार आजारी आहे. दादाचा फोन आला होता. तिच्या सासूने तिकडे बघितलं तर चेहरा अगदी ठसला होता. त्या थोडक्यातच म्हणाल्या, मग काय? सासूच्या त्या थंड आवाजात हे ऐकून रेवती म्हणाली, आई, अमर मीटिंगमध्ये आहेत. ते येऊ शकत नाही. त्यामुळे प्लीज मला एकटी जाण्याची परवानगी द्या. मला तिची फार काळजी आहे. तिची सासू खूप कठोर होती. ती कठोर आवाजात म्हणाली, नाही, तू एकटी जाऊ शकत नाहीस. सासूचं बोलणं ऐकून रेवतीच्या पायाखालची जमीनच सरकली. पण आई, माझ्या आईची तब्येत खूप बिघडली आहे. तिची सासू थंड स्वरात म्हणाली, मग काय झालं? तुझ्या लग्नाला अजून 5 महिनेही झाले नाहीत. तू या घरची सून आहेस. असं एकटी बाहेर जायचं नाही. नवऱ्याबरोबर जायचं असतं. रेवती भरल्या आवाजात म्हणाली, पण आई, अमर नाही येऊ शकत. त्यांची मीटिंग चालू आहे. पण सुनेची अवस्था पाहूनही तिच्या सासूंचं मन पागळलं नाही. त्या शेवटचा निर्णय सांगत म्हणाल्या, जोपर्यंत अमर येत नाही तोपर्यंत तू कुठेही जायचं नाहीस. आणि याबाबत आता मला एक शब्दही ऐकायचा नाही, असं तिने ठामपणे सांगितलं.
रेवतीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. ती म्हणाली, प्लीज आई, मी तुमच्यासमोर हात जोडते, मला जाऊ द्या. तिची आई पण रागात म्हणाली, मी एकदा सांगितलं ना, नाही म्हणजे नाही. आणि तसंच तू दवाखान्यात जाऊन तरी काय करणार आहेस? फोनवर विचारपूस कर, एवढंच करू शकतेस. माहेरच्या लोकांचा हा सगळा पोळका होता, तर मग लग्न का करायचं होतं? सासूचे हे शब्द रेवतीच्या मनाला सुईसारखे टोचू लागले. ती गुपचूप तिच्या खोलीत गेली आणि बेडवर बसून रडायला लागली. तिचं मन अगदी गुदमरून गेलं होतं. श्वास घसरायला लागला होता आणि डोळ्यासमोर सतत आईचा चेहरा फिरत होता. ती नवऱ्याची अगदी वाट पाहत होती. पण तिचा नवरा अमर रात्री 11 वाजता घरी यायचा. एक दिवस निघून गेला, मग दुसरा दिवस, तिसराही नाही. अमर तिला स्वतः दवाखान्यात तिच्या आईला भेटायला घेऊन जात नाही आणि घरी लवकर येत नव्हता. तिची सासू तिच्या बोलण्यावर अडून बसली होती. येणारा प्रत्येक दिवस रेवतीसाठी शिक्षेप्रमाणे होता. ती रोज सासूला मनवण्याचा खूप प्रयत्न करत होती, पण सासू ही वाईट असल्यामुळे म्हणायची, फोनवर विचारपूस करत जा, अमरला सुट्टी असेल त्या दिवशी तुझ्या आईला भेटायला जा, असं म्हणत रेवतीचं मन तिच्या आईकडे जाण्यासाठी घाबरत होतं. ती रोज आपल्या भावाला काही ना काही कारण सांगून टाळत होती. तिची सासू सतत तिच्यावर नजर ठेवून बसायची, जणू काही तीच दोषी आहे असं तिला वाटायचं. असंच 4 दिवस निघून गेले. 5व्या दिवशी घरात शांतता होती. सासू कुठल्या तरी कामासाठी बाहेर गेली होती. रेवतीच्या मनात अचानक धीर आला. तिनं स्वतःशी म्हटलं, आता थांबायची वेळ नाही, अजून थांबूही शकत नाही. ती लगेच दाराला कुलूप लावून मागे पुढे न पाहता, काहीही विचार न करता, कुणाला काही न सांगता घरातून निघून गेली. तिचं मन खूप घाबरलेलं होतं, पण आईला भेटायची खूप मनात इच्छा होती. दवाखान्यात गेल्यावर तिथलं वातावरण पाहून तिला खूप भीती वाटली. बाहेर तिचा भाऊ उभा दिसला तर ती पळत त्याच्याजवळ गेली. त्याचे डोळे लाल झाले होते. ती म्हणाली, दादा, आईची तब्येत कशी आहे? मला तिला भेटायचे. भावाने तिच्याकडं पाहिलं आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. रेवतीचं हृदय जोरात धडधडायला लागलं. ती म्हणाली, दादा बोल ना, आता आई कशी आहे आणि कुठे आहे? तिचा भाऊ थरथरत आवाजात रडत म्हणाला, रेवती, आई आपल्याला सोडून गेली. हे ऐकून रेवती जोरात रडू लागली. ती रडत म्हणाली, दादा, असं होऊ शकत नाही. मी तर आईला भेटायला. तिचा भाऊ आला आणि ती म्हणाला, रेवती, मरण कुणाचंही वाट बघत नाही. रेवती भावाच्या गळ्यात पडून जोरात रडायला लागली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, मनात दुःख आणि पश्चातापही दिसत होता. तिथे तिची सासू घरी आली आणि घराला कुलूप लावलेलं पाहून खूप रागवली. तिनं रेवतीला फोन केला. रेवतीनं फोन उचलला आणि म्हणाली, आई. तिला सासूला सांगायचं होतं, पण सासू काही ऐकायला तयार नव्हती आणि रागातच म्हणाली, घराला कुलूप लावून पळून गेलीस? तुझी हिंमत कशी झाली अशा वागण्याची? रेवती रडत म्हणाली, सासूबाई, मी आईला भेटायला आले होते, पण आई मला भेटली नाही. ती आम्हाला सोडून गेली. उमाताई त्यांचं बोलणं ऐकत होती. ती मध्येच थांबून म्हणाली, मला हे सगळं ऐकायचं नाही. तू माझ्या बोलण्याला विरोध केलास. संध्याकाळपर्यंत घरी नाही आलीस तर घटस्फोटासाठी तयार राहा. मला अशी सून नको जी माझ्या विरोधात जाईल, असं सांगून तिने फोन ठेवला. रेवती तिथेच खाली बसली. एकीकडेच आईचा मृत्यू तर दुसरीकडे सासूची धमकी. तिच्या काळजाचे तुकडे तुकडे झाले. तिने तिच्या आईला कायमचं गमावलं होतं, पण सासूने तिचं सांत्वनही केलं नाही. तिच्या सासूला फक्त त्यांचे नियम महत्त्वाचे होते. आईचा अंतिम संस्कार करून सगळे लोक निघाली, पण रेवती तिथेच बसली. तिचे डोळे रडून अगदी सुजले होते. आवाजही बंद पडला होता, पण डोळ्यातून अश्रू थांबायला नावच घेत नव्हतं. तिच्या मनात काहीतरी जळत होतं. इतक्यात मागून कोणीतरी आवाज दिला. तिने वळून बघितलं तर तिचा नवरा अमर उभा होता. तोच अमर ज्याने 5 दिवसांपूर्वी तिला बोलतानाही ऐकून घेतलं नव्हतं आणि गरजेच्या वेळी तिला एकटी सोडलं होतं. रेवतीच्या डोळ्यात राग आणि दुःख दोन्हीही होतं. अमर तिच्याजवळ आला आणि म्हणाला,
चल रेवती, घरी जाऊया. रेवती एक क्षण त्याच्याकडे बघत राहिली आणि मग उठली. रागाने म्हणाली, अमर, कुठल्या घरी? तिचं बोलणं ऐकून अमर चकित झाला. म्हणाला, रेवती, तुझ्या बोलण्याचा खरा अर्थ काय आहे? रेवती रडत म्हणाली, मी त्या घरात कधीही परत येणार नाही, जिथे माझ्या भावना, माझ्या इच्छेची किंमत काहीच नाही. मला माझ्या आईला भेटायचं होतं, पण कोणी मला भेटायला दिलं नाही. अमर रागाने चिडून म्हणाला, रेवती, आता हे सगळं बोलण्याची वेळ नाही. तू गप्प माझ्यासोबत घरी चल. रेवती त्याचं बोलणं तोडत म्हणाली, नाही अमर, आज मला बोलू दे. जेव्हा मी रडत रडत तुम्हाला सांगत होते, तुमच्याकडे आईला भेटण्यासाठी भीक मागत होते, तेव्हा तुमचं काम महत्त्वाचं होतं. तुम्हाला आठवतं का? तुला माहीत आहे, मी देवाकडे प्रार्थना करत होते की मला एकदाही माझ्या आईला भेटू दे, पण तुम्ही आणि तुमच्या आईनं मला जाऊही दिलं नाही. अमर हळू आवाजात म्हणाला, रेवती, मी कामात खूप बिझी होतो. आता जास्त नाटकं करू नकोस. जर तू आता माझ्यासोबत आली नाहीस तर मी तुला कायमची सोडून देईन. हे ऐकताच रेवतीचे वडील म्हणाले, जावई बापू, असं बोलू नकोस. मी आता माझी बायको गमावली आहे. आता मुलीचं घर उजाडताना पाहू शकत नाही. मग ते रेवतीला म्हणाले, बाळा, तू तुझ्या घरी जा, सगळं ठीक होईल. रेवतीनं तिच्या वडिलांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात मुलीच्या सासरच्या संसारात उद्ध्वस्त होण्याची भीती स्पष्ट दिसत होती. मग ती शांत बसली आणि जड पावलांनी नवऱ्याबरोबर निघाली. पूर्ण रस्त्यात ती नवऱ्यासोबत एकही शब्द बोलली नाही. घरी पोहोचल्यावर तिची सासू दारात उभी होती. तिच्या चेहऱ्यावर राग अगदी स्पष्ट दिसत होता. सुनेला बघता टोमणा मारत म्हणाली, आलीस का महाराणी? खूप मोठं काम केलंस, घराला कुलूप लावून पळून जाण्याचं. रेवतीनं मान खाली घातली पण काहीही बोलली नाही. तिची सासू म्हणाली, अशी सून तर मी आजपर्यंत बघितली नाही. माझ्या परवानगीशिवाय घरातून निघून गेलीस. आता या घरात राहण्याचा तुझा हक्कही गमावला आहेस. रेवती काही न बोलता गपगुमान तिच्या खोलीत निघून गेली. तिला ठाऊक होतं की आता उत्तर देऊन काहीच फरक पडणार नाही. काही दिवस असंच जात राहिले. रोज तिची सासू आणि तिचा नवरा तिला टोमणे मारत होते. पण एक दिवस तर हद्दच झाली. तिची नणंद स्वाती घरी आली आणि आईच्या समोर बसून म्हणाली, आई, तू मला सांगितलं नाहीस का? वहिनीनं काय कांड केलंय? उमाताई लगेच म्हणाल्या, अरे विचारू नकोस, ती कुलूप लावून पळून गेली तिच्या माहेरी. माझ्या इज्जतीचा पंचनामा झाला. मी घरी आले तर माझी सून घराला कुलूप लावून गायब होती. स्वाती उठली, किचनमध्ये आली आणि टोमणा मारत म्हणाली, अरे वा वहिनी, तुला जरा पण लाज नाही वाटली का गं? आई घरात नव्हती आणि तू कुलूप लावून घरातून गायब झालीस. रेवतीचे डोळे भरून आले. ती म्हणाली, ताई, त्यावेळी माझी आई दवाखान्यात होती. स्वाती तिचं बोलणं मध्येच थांबवत म्हणाली, पण वहिनी, तुझी आई तर त्यावेळी मेली होती ना. तू लवकर गेल्यामुळे ती जिवंत तर झाली नसती ना. हे बोलून रेवतीच्या मनात आग लागली. ती पहिल्यांदा मोठ्या आवाजात म्हणाली, ताई, अशा वेळेस कोणीही आईला भेटण्यासाठी तळमळत असतं. तुम्ही माझ्या जागी असतात तर गेला नसता का? स्वाती डोळे मोठे करून म्हणाली, वहिनी, जास्त तोंड चालवण्याची गरज नाही. तेवढे तिची सासू तिथे आली आणि रेवतीवर ओरडायला लागली आणि म्हणाली, खूप माज झाला आहे तुला. माझ्या मुलीशी मोठ्या आवाजात बोलत आहेस. तुझी हिंमत कशी झाली रेवती? काही न बोलता तिच्या खोलीत निघून गेली. आतून दार बंद करून घेतलं आणि बेडवर बसून रडत राहिली आणि स्वतःशीच पुटपुटत म्हणाली की खरंच या लोकांच्या मनातल्या भावना मेल्या आहेत का? आजपर्यंत गप्प बसून सगळं सहन करत होते. ही माझी चूक होती का? दिवस पुढे गेले. घरातलं वातावरण बदललं नाही. टोमणे, आरोप जरा पण कमी झाले नव्हते. पण रेवती आता बदलायला लागली होती. याच वेळी अमरची नोकरी गेली आणि घरात गोंधळ सुरू झाला. रमाताई मनातून घाबरली. आता कसं होणार? घर कसं चालणार? अमर पण इकडे तिकडे नोकरी शोधायला लागला. काही दिवसांनी त्याला नवीन नोकरी मिळाली, पण पगार कमी होता. एक दिवस अमर त्याच्या आईला म्हणाला,
आई, रेवती एवढी शिकलेली आहे, तिला पण नोकरी करू दे. आपल्याला आता पैशांची खूप गरज आहे. हे ऐकून त्याची आई भडकली आणि म्हणाली, नाही, माझी सून बाहेर जाऊन काम करणार नाही. लोक काय बोलतील? अमर आईची समजूत काढत म्हणाला, आई, आता सध्या ती वेळेची गरज आहे आणि रेवती शिकलेली देखील आहे. किचनमधून रेवती त्या दोघांचं बोलणं ऐकत होती. त्यांचं बोलणं ऐकून तिच्या मनात एक आशा निर्माण झाली. तिला पण या घरातून बाहेर जाऊन थोडं मोकळं वाटेल. शेवटी मुलाने खूप समजून सांगितल्यानंतर रमाताई रेवतीला नोकरी करण्याची परवानगी दिली. रेवतीने लगेच नोकरी शोधली आणि नोकरी करायला सुरुवात केली. ऑफिसमधले वातावरण खूप वेगळं होतं. तिथले लोक तिची इज्जत करत होते, तिचं सगळं ऐकत होती, तिच्या मेहनतीची प्रशंसा करत होती. हळूहळू ती ऑफिसमध्ये सगळ्यांची फेवरेट बनली होती. मेहनत आणि तिचा शांत स्वभाव, तिचा समजूतदारपणा सगळ्यांना आवडायला लागला. पण घरी परत आल्यावर तिच्या सासूचे टोमणे तयारच असायचे. सासू म्हणायची, आता तर तुला घराची काहीही काळजी करायची नाही. माझी सेवा करत आहेस आणि नाही मला जेवणासाठी विचारत तू. रेवती एका कानाने ऐकायची आणि दुसऱ्या कानाने सोडायची. पण तिच्या मनात ज्वालामुखी भडकत होता. हळूहळू ती जास्तच वाढत होतं आणि एक दिवस तो क्षण आला ज्याने सगळं काही बदलून टाकलं. ऑफिसमध्ये रेवती मीटिंगमध्ये होती. तसतशी तिचा फोन वाजला. तिचा नवरा अमर फोनवर होता. तिने फोन उचलला आणि अमर म्हणाला, रेवती, आईची तब्येत खूप बिघडली आहे. मी तिला दवाखान्यात घेऊन जात आहे. रेवती काही वेळ शांत बसली आणि म्हणाली, अमर, मग मी काय करू? माझी मीटिंग चालू आहे. मी येऊ शकत नाही. नाही रे. रेवतीच्या तोंडून जे शब्द बाहेर पडले ते अमरच्या कानावर पडताच तो थक्क झाला. रागातून तो ओरडला, रेवती, तू असं कसं बोलू शकतेस? तुझी मीटिंग माझ्या आईपेक्षा महत्त्वाची आहे का? रेवतीचा आवाज शांत होता, पण त्यात दुःख आणि राग दोन्हीही दडलेलं होतं. ती म्हणाली, अमर, जेव्हा माझ्या आईची तब्येत खराब होती तेव्हा काय झालं? तेव्हा पण मी तुला असंच सांगितलं होतं की मला आईला भेटायला जायचे. अमरने बायकोचं बोलणं ऐकून शांत होऊन डोळ्यासमोर ती सगळी आठवण फिरवली. ते सगळे क्षण फिरू लागले. रेवतीची लाचारी, तिच्या डोळ्यातलं पाणी, तिची विनवणी आणि त्याचा थंड वाईट वागणूक. रेवती पुढे म्हणाली, तुम्हाला माहिती आहे अमर, मी 5 दिवस पूर्ण माझ्या आईला भेटायला त्या घरात तडफडत होते. प्रत्येक क्षण मरत होते. आणि जेव्हा मी खूप प्रयत्न करून माझ्या आईला भेटायला पोहोचले तेव्हा माझी आई कायमची मला सोडून गेली होती. तुमच्यामुळे मला तिच्याशी शेवटचं बोलायलाही जमलं नाही. तिचा आवाज भरून आला, पण तिने स्वतःला सावरला आणि म्हणाली, आज तोच त्रास, तीच लाचारी मला तुम्हाला जाणवून द्यायची आहे. म्हणजे तुम्हाला कळेल की आपल्या जवळच्या माणसाला गमावल्यानंतर किती दुःख होतं. अमर भरल्या आवाजात म्हणाला, प्लीज रेवती, असं करू नकोस. मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. पण प्लीज आज माझी मदत कर. आईवर उपचार कसे होतील? माझ्याकडे पैसे देखील नाहीत. रेवतीने मोठा श्वास घेतला आणि थंड आवाजात म्हणाली, पैसे आता तुमची बहीण स्वाती कुठे आहेत? ती मला नेहमी टोमणे मारायची आणि म्हणायची की मी आईची काळजी घेत नाही. आता तिलाच बोलावून घ्या, तीच करेल स्वतःच्या आईच्या पैशाची व्यवस्था. अमर मोठ्या आवाजात म्हणाला, रेवती, ती माझी बहीण आहे आणि आई ही माझी जबाबदारी आहे. आणि तू माझी बायको असल्यामुळे ते तुझं पण कर्तव्य आहे. नवऱ्याचं बोलणं ऐकून रेवती म्हणाली, हसली आणि त्यावर म्हणाली, अमर, सगळी कर्तव्य तुम्ही मलाच लक्षात आणून देणार आहात का? जेव्हा माझ्यावर वेळ आली होती तेव्हा तुमची कर्तव्य कुठे गेली होती? माझी आई तुमची कोणीच लागत नव्हती का? तेव्हा तुम्ही सगळ्यांनी माझी कर्तव्य, माझ्या भावनांना पायदळी उडवलं. रेवती पुढे म्हणाली, अमर, आता मी काहीही करू शकत नाही. माझी मीटिंग चालू आहे. आपण नंतर बोलू, असं म्हणत तिने फोन कट केला. अमर तिथेच खुर्चीवर बसला. त्याचे हात थरथरत होते, डोळ्यातून अश्रू वाहत होते. आज पहिल्यांदा त्याला त्याच्या चुकीची जाणीव झाली होती, जी फक्त एक चूक नव्हती तर तो मोठा गुन्हा होता.
आईबद्दल समजलं की स्वाती पण दवाखान्यात आली. डॉक्टर म्हणाले की तुमच्या आईची तब्येत फारच गंभीर आहे आणि लगेच त्यांना ॲडमिट करायला लागेल. डॉक्टरांच्या बोलण्यावर स्वाती म्हणाली, दादा, पैशांची व्यवस्था करायला हवी. डॉक्टरांनी खूप खर्चही सांगितला आहे. अमर म्हणाला, स्वाती, आता माझ्याकडे पैसे नाहीत, तू पैशांची व्यवस्था कर. भावाचं असं बोलणं ऐकून स्वाती म्हणाली, मी का देईन पैसे? आई तर तुझी जबाबदारी आहे ना. आणि तुझी ती नोकरी करणारी बायको कुठे आहे? तेवढ्यात कोणीतरी स्वातीला जोरात कानाखाली वाजवलं. समोर रेवती उभी होती. अमर थोडा चकित होऊन तिच्याकडे बघू लागला आणि म्हणाला, रेवती, तुझी मीटिंग संपली का? रेवती अगदी शांत आवाजात म्हणाली, मीटिंग संपली आणि म्हणूनच तर मी इथे आले. तुमच्या बहिणीचं स्वार्थी रूप बघायला मिळालं. त्यांच्या नजरेत कुठलंच नातं मोठं नाही, फक्त त्यांचा स्वार्थ मोठा आहे. ताई, तुम्हालाच तर आईच्या तब्येतीची खूप काळजी होती ना, मग आता काय झालं? अमर म्हणाला. रेवतीने हाताने त्यांना थांबवलं आणि म्हणाली, काही बोलू नकोस, फक्त ऐकून जा. मी जेव्हा माझ्या आईला भेटायला तडफडत होते तेव्हा तुम्ही मला थांबवलं होतं. मला आज तुला तोच त्रास आणि दुःख जाणवून द्यायचं होतं. मला असं वाटतंय की तुला त्याची जाणीव झाली आहे. बायकोचं बोलणं ऐकून त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला, रेवती, खरंच मला माफ कर. रेवतीने त्याच्याकडे बघितलं आणि म्हणाली, अमर, माफ करणं एवढं सोपं नाही आहे, पण तुला शिक्षा देणं माझं ध्येयही नाही, कारण मी तुझ्यासारखी खालची पातळीला जाणार नाही. असं म्हणत तिने एक कार्ड नवऱ्याच्या हातात दिलं. अमर म्हणाला, हे काय आहे? रेवती म्हणाली, यात माझी बचत आहे, आईच्या उपचारांसाठी पुरेशी होतील. अमर, तो थोडा गोंधळून गेला आणि म्हणाला, रेवती, तू माझी मदत करत आहेस असं वाटत होतं. रेवती म्हणाली, मी तुमची नाही तर तुमच्या आईची मदत करते, कारण मला माहिती आहे एका आईचं आयुष्य किती मोलाचं असतं आणि कोणाला गमावल्यावर किती वेदना होतात. अमर रडू लागला आणि म्हणाला, रेवती, मी तुझ्यासारखा होऊ शकत नाही. रेवती म्हणाली, कदाचित नाही होत, पण आता होऊ शकतं, जर खरंच स्वतःला बदललं तर. त्यावर स्वाती म्हणाली, वहिनी, मला माफ कर. मी तुझ्याबरोबर खूप चुकीचं आणि वाईट वागत होते. रेवती म्हणाली, ठीक आहे, पण इथून पुढे कुणाच्या दुःखाचा गैरफायदा घेऊ नकोस. आणि हो, मी तुला माफ करू शकते, पण सगळं मी. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, आता तुमची आई ठीक आहे, पण काळजी घ्यायला लागेल. दवाखान्यातून घरी आल्यावर स्वातीनं आईला सगळं काही सांगितलं. उमाताईंना खूप लाज वाटली. त्यांचा सगळा दवाखान्याचा खर्च त्यांच्या सुनेने भरला होता. ज्यांची आजपर्यंत तिला काही किंमत दिली नव्हती, तिच्यासोबत वाईट वागत होत्या, काडीचीही इज्जत दिली नव्हती. उमाताईंच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. त्यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली होती. त्यांनी रेवतीकडून माफी मागितली. रेवतीने त्यांना एक संधी दिली, पण स्पष्ट शब्दात म्हणाली, घडलेल्या त्या गोष्टी विसरणं माझ्यासाठी खूप कठीण आहे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला काय वाटतं? रेवतीने जे काही केलं ते योग्य होतं की अयोग्य? कमेंट करून नक्की कळवा. आणि कथा चांगली वाटेल तर कथेला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया अशाच पुढच्या एका कथेसोबत नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.